परभणीची ओळख जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी करण्यात येते, कारण नावाला शोभेल अशा घटना परभणीत घडत असतात. हा परभणीचा इतिहास राहिलेला आहे. घटना मग त्या सामाजिक असो, राजकीय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील, काहीतरी वेगळे किंवा नवल त्यात असणारच. नुकतीच आणखीन एक अशीच राजकीय घटना परभणीमध्ये घडली आहे. दोघा सख्या भावांची महायुतीतील दोन वेगवेगळ्या सत्ताधारी पक्षांच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजप पक्षाच्या परभणी जिल्हा महानगर प्रमुखपदी शिवाजी भरोसे यांची नियुक्ती केली आहे. त्यापाठोपाठ शिंदे गट शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख म्हणून त्यांचे थोरले बंधू आनंद भरोसे यांची नियुक्ती पक्षाने जाहीर केली आहे. आनंद भरोसे हे मूळचे भाजपचे, पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करत विधानसभेची उमेदवारी मिळवली. तर आनंद भरोसे यांचे सख्खे बंधू शिवाजी भरोसे हे माजी नगरसेवक आहेत. त्यांची नियुक्ती भाजपच्या महानगर जिल्हा प्रमुखपदी करण्यात आली आहे. वैशिष्ट्य म्हणजे दोघा सख्या भावांची महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती होण्याचा हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिलाच प्रसंग असेल, असे राजकीय जाणकार सांगतात. परभणी जिल्ह्यात गेल्या 10 वर्षापासून भाजप आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करीत आहे, पण भाजपला त्यात यश येताना दिसत नाही. भाजपकडून मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्रीपदाच्या रूपाने मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्याचा जिल्ह्यात भाजप पक्षवाढीसाठी फायदा करून घेणे हा प्रमुख उद्देश व हे भाजपचे पहिले प्राधान्य. मात्र त्याचा काही फायदा होईल असे सध्या तरी वाटत नाही, कारण मेघना बोर्डीकर यांचे कार्यक्षेत्र फक्त जिंतूर पुरतेच आहे. आपल्या जवळपास 3 महिन्याच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत बोर्डीकर यांनी तसे काही विशेष करून दाखविलेले दिसत नाही की जेणेकरून जिल्ह्यात भाजप वाढीसाठी पोषक वातावरण लाभेल. खरे तर राज्यमंत्रीपदालाही मर्यादा असल्यामुळे ते होताना दिसत नसेल, परंतु भाजपने राज्यमंत्रीपद दिलेल्या जिल्ह्यात भाजपला जिल्हा प्रमुख पदासाठी शिवाजी भरोसे यांच्याशिवाय दुसरा व्यक्ती भेटला नाही. यावरून भाजपची जिल्ह्यात किती शक्ती वाढली याची प्रचिती येते. जिल्ह्यातील राजकीय जाणकारांच्या मते आता भाजप पक्ष पहिल्यासारखा राहिला नाही. गावरान भाषेत बोलायचे झाल्यास निष्ठावंत उपाशी आणि बाहेरून आलेली तुपाशी अशी गत झाल्याने भाजप निष्ठावंत सैरभैर झालेले आहेत. पक्षात आता निष्ठावंताची किंमत होत नाही. याउलट इतर पक्षातून आलेल्यांना पक्ष भरभरून देत आहे. त्याचा भाजपला फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, असेही निष्ठावंत दबक्या आवाजात बोलले. एकाच आठवड्यात दोघा भावांची 1-2 दिवसांच्या फरकाने या नियुक्त्या भाजप आणि शिवसेनेने जाहीर केल्याने परभणीतील राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. आनंद भरोसे हे मूळचे काँग्रेसचे. वडिलांची संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली. आघाडी सरकारच्या काळात आनंद भरोसे यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करून परभणी विधानसभा निवडणूक लढवली. त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मागच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपमध्ये इच्छुकांच्या यादीत सर्वात प्रथम क्रमांकावर होते. मात्र परभणीची जागा महायुतीत शिवसेनेला गेल्याने त्यांना राजकीय नियोजन म्हणून शिवसेना शिंदे गटात अचानक औपचारिक प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली आणि परभणी विधानसभेत दोन्ही शिवसेनेचा मुकाबला झाला. त्यात भरोसे यांना पुन्हा पराभव पत्करावा लागला. आता आनंद भरोसे यांना शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भरोसेंच्या निवडीवरून शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. 3 महिन्यापूर्वी पक्षात आलेल्या आनंद भरोसे यांना जिल्हा प्रमुखपद दिल्याने निष्ठावंत खवळले आहेत. भरोसे यांना ऐनवेळी शिवसेनेने उमेदवारी देण्यात आली. त्यावेळीही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, पण निवडणुकीच्या काळात ती उफाळून आली नाही. मात्र आता भरोसे यांच्या जिल्हा प्रमुख पदावरून कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. आनंद भरोसे यांची नियुक्ती पक्षाच्या अंतर्गत संघर्षाला कारणीभूत ठरली आहे. या निवडीमुळे निष्ठावंत शिवसैनिकात नाराजी असून माजी जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे यांनी थेट पक्षाच्या संपर्क प्रमुखावर आरोप केले आहेत.
पक्षाने केलेली ही निवड आम्हाला कदापिही मान्य होणार नाही असा इशारा त्यांनी पक्षाला दिला आहे. भरोसेसारख्या पक्षांतर करणाऱ्याला जिल्हा प्रमुख पद देणे हे निष्ठावंत शिवसैनिकांच्या तोंडाला काळिमा फासल्यासारखे आहे असे व्यंकट शिंदे सांगतात. संपर्क प्रमुख सुभाष साळुंखे यांनी चुकीचा अहवाल वरिष्ठांना पाठवून दिशाभूल केली असल्याचेही ते सांगत आहेत. आता पक्षात फक्त संपत्ती असणाऱ्यांनाच पदे मिळत आहेत तर कार्यकर्त्यांची किंमत शून्य झाली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. एकंदरीत दोन्ही बंधूंची 2 पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्या आणि दोघांच्याही नियुक्त्या वादात आहेत असे म्हणायला हरकत नाही. कारण आनंद भरोसे यांच्या नियुक्तीला शिवसेनेमध्ये खुला विरोध होत आहे. तसाच उघड विरोध भाजपचे नूतन जिल्हा महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे यांना होताना दिसत नाही. पण उघड नाही तर दबक्या आवाजात भाजपचे निष्ठावंत आपली नाराजी बोलवून दाखवत आहेत.